रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. रूप तालोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी सुताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
रखुमा देवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम भावे वडा प्रभु भावे आयवढा प्रभु भावे वडा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टि राहवे तेने संपुष्टि राहवे तेने संपुष्टि राहवे तेने संपुष्टि राहवे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवे धराविते इच्छा पुरवे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा आयवढा जगदाने एवढा जग बारी आयवढा जगदाने आयवडा जगदानी मागे तुळसी दळ पाने मागे तुळसी दळ पाने मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी मागे मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवे धराविते इच्छा पुरवे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा पूर्वे धराविते इच्छा आला नावा रूपा आला नावा कामारूपा आला नावा रूपा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे
झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा भक्त केला तैसा होय भक्ती केला तैसा भक्त केला तैसा विधरा विद्येचा पूर्वी धरा विद्येचा पूर्वी धरा विद्येचा पूर्वी धरा विद्येचा पूर्वी धरा विद्येचा विठोबार खुमाई विठोबार खुमाये विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई धार खुमा विठोबार खुमाई धार खुमा विठोबार खुमाई धार खुमा विठोबार खुमाई धार खुमाई विठोबार खुमाई धार खुमाई विठोबार खुमाई धार खुमाई हरी येऊन प्रभु भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे देणे संपुष्टी राहावे देणे संपुष्टी राहावे केला भक्ती केला तैसा केला होय भक्ती के तैसा होया संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने
संपुष्टी रहावी तेने संपुष्टी रहावे होय भक्ते केला तैरा होय भक्ते केला तैसा तेने संपुष्टी राहावी तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला दैसा होय भक्ती केला तैसा धरावितीचा पूर्वी धरा वितीचा पूर्वी धराल तिथा पूर्वी धरा लतीचा होय भक्त केला तैसा होय भक्त केला तैसा पुरावी धरावी येचा
पुरविते जिथा पुरा पुरविधरा विते जिथा पुरविधरा विते जिथा केला तैसा होय भाग्य केला तैसा विठोबा ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई माई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई हरि हरि ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पांडुरंग भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय संत माधवराव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय नम पार्वतीपते शिवार ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती के तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा विठोबा रखुमाई बार घुमाए बार घुमाए बार घुमाए तो बार घुमाए जय जय तो बार घुमाए जय तो बार घुमाए 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 पांडुरंग भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की श्री संत माधवराव महाराज की जय उमर घुमाई उमर घुमाई उमर घुमाई उमर घुमाई उमर घुमाई उमर घुमाई पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानाम
तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामे. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधि चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जन्माद्यस्य तेने ब्रह्महृदयात्रं धीमहि. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो लादलो. तुमचा अनुग्रह लादलो. ओ राजयाळा करुणा राजयाळा करुणा लागनो. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. झालो कराच्या. करुणा राजयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी चराचरी. करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास. त्याचे आस पुरवावे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. हा सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा महाराज तो भगवान परमात्मा भाविकांच्यासाठी अवतार धारण करून येतो आणि भाविकांची जशा प्रकारची इच्छा असेल तशा प्रकारचं तो रूप धारण करतो आणि भाविकांच्या इच्छेप्रमाणे सर्व प्रकारचे तो कार्य करतो. तो नावाला येतो, रूपाला येतो. अशा प्रकारे भाविकांच्या अधीन तो भगवान परमात्मा आहे. तो एवढा मोठा जरी असला तरी संपुष्टामध्ये राहतो, मर्यादेत येतो. तो जशी भक्ती करावी तशा प्रकारचा तो होतो. अशा प्रकारे त्या भगवंताचंच या ठिकाणी एक नवल सांगतात तुकाराम महाराज. आज हा अभंग चिंतनासाठी निवडण्याचं कारण असं की आपणा सर्वांना माहिती आहे आज रामनवमी, प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मदिवस आहे, जयंतीचा दिवस आहे. आणि त्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आपल्या हर्सद या पवित्र पावन पुण्यभूमी असलेल्या या तीर्थक्षेत्ररूपी गावामध्ये चालू आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजन करणारे जे आहेत ते आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण अशोकराव भुजंगराव हावर्गे यांच्या वाडवडिलांच्यापासून ही परंपरा आजची चालत आलेली आहे आणि तशीच ती आजही या ठिकाणी ते पार पाडत आहेत. त्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील सुंदर भजन गायक आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही उद्धव महाराज दगडगावकर
त्याचप्रमाणे आपल्याच गावातील हरिभक्तीपरायण सुंदर भजन गायक, ज्यांचा अगदी संपूर्ण तुकाराम महाराजांचा गाथा मुखोद्गत आहे असं म्हणायला हरकत नाही, असे राम महाराज हर्सदकर. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली हर्सदकर, संभाजी महाराज हर्सदकर, त्याचप्रमाणे केशव महाराज रायवाडीकर, बबन महाराज हर्सदकर, ज्ञानोबा माऊली हर्सुलकर आणि सुंदर मृदंगवादक काय नाव गुगेवाडीकर, विजेवाडीकर, सुंदर मृदंगवादक आणि त्यांच्याबरोबरीच आलेले हे त्यांच्या संस्थेमध्ये असलेला हा विद्यार्थी काय नाव तुझं? बर. आणि आपण सर्व गावातील भाविक मंडळी, त्याचप्रमाणे बऱ्यापैकी चांगल्यापैकी संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, आज या रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देव हा पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येत असतो, अशा प्रकारची मान्यता आहे. अनेक अवतार तो भगवान परमात्मा घेत असतो. तो अवताराची रास आहे असंही वर्णन करण्यात आलेलं आहे. अवताराच्या रासे तो हा उभा विठेवरी, अवताराचे रासे तो हा उभा विठेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरे, शंख चक्र गदा पद्म सहित हरे, शंख चक्र गदा पद्म सहित हरे, शंख चक्र गदा पद्म सहित हरे. देखिला देखिला देवा आदि देव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी, शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित हरे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. धर्माचं रक्षण करणे, अधर्माचा नाश करणे, भक्तांचं प्रतिपालन करणे आणि अभक्तांचा नाश नष्ट करणे, अशा प्रकारे 4 कार्य भगवंताच्या अवताराचे आहेत. भगवान गीतेमध्ये सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर अशा प्रकारे यदा यदा हि धर्मस्य, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानिर्भवति भारत, ग्लानी निर्माण होते, त्या त्यावेळेस अभ्युत्थान करण्याकरता, भक्तांचं रक्षण करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता आणि अधर्मी लोकांचाही नाश करण्याकरता म्हणून भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येत असतात. तो भगवान अवताराच्या राशी आहेत. अनेक अवतार त्याने आतापर्यंत धारण केलेले आहेत. महत्त्वाचे 10 अवतार आपल्याकडे सांगण्यात येतात. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी, अशा प्रकारचे 10 अवतार महत्त्वाचे सांगितल्या जातात. त्याच्याशिवाय 24 अवतारांचंही वर्णन आपल्याकडे करण्यात येत आहे.
आणि त्याच्याशिवाय अनंत अवतार त्या भगवंताचे आहेत असंही आपल्या शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तर हे अवतार धारण करण्याचे हे मुख्य 4 कारणं आहेत आणि या 4 कारणासाठीच तो भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येत असतो. तर राम अवतार धारण करून येण्याचे कारण आपल्याला जर पाहायचे ठरले तर रावणासारखे दुष्ट दुर्जन फार प्रबळ झालेले असे त्या काळामध्ये पाहायला मिळत होते. रावण हा जरी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला असला, जरी खूप मोठा विद्वान असला, तरी पण अवगुणही तेवढेच त्याच्या अंगात होते. भयंकर लोभी माणूस, त्यानंतर स्त्री लंपट अशा प्रकारचा माणूस. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे आणि त्या कुबेराची सून म्हणजेच रावणाची सून झाली. सावत्र भावाची सून म्हणल्यावर रावणाची सून झाली. पण गंमत अशी झाली की तो रावण ज्यावेळेस त्या कुबेरावर स्वारी करून गेला त्यावेळेस ती स्वारी करत असताना कुबेराची सुंदर असलेली सून त्याने पाहिली आणि त्या कुबेराच्या सुनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ती कुबेराची सून म्हणायला लागली की हे रावण महाराज, मी तुमच्या भावाची सून आहे आणि भावाची सून म्हटल्याच्या नंतर मी तुमचीच सून आहे आणि सून म्हणजे आपल्या लेकीप्रमाणे असते, आपल्या मुलीप्रमाणे असते. निदान या धर्माचं तरी तुम्ही पालन करा अशा प्रकारची विनंती करणारी ती सून. पण तिच्यावर त्याने बलात्कार केला आणि त्या दिवशी त्या सुनेनं त्याला शाप दिला की इथून पुढे जर कोण्या परस्त्रीवर तू बळजबरी हात टाकशील तर त्याच ठिकाणी तू भस्मभूत होऊन जाशील, तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होऊन जातील. आणि तेव्हापासून रावणाने कोणावर बलात्कार केला नाही अशा प्रकारे आपल्याला रामायणामध्ये कथा ऐकायला मिळते. म्हणजे पुकडे आपलं राज्य व्हावं, सर्वांनी आपल्या आज्ञेत राहावं अशा प्रकारची बलवत्तर इच्छा, महत्वाकांक्षा त्या रावणाच्या मनामध्ये होती. आणि म्हणून त्याच्या बळाने मदोन्मत्त झालेले अनेक राक्षस त्याला सहकार्य करण्यासाठी म्हणून तयार होते. अशा त्या रावणाचा नाश करणे हे प्रामुख्याने महत्वाचं काम होतं. त्याचप्रमाणे वालीसारखा एक राजा, तोही आपल्या भावाची पत्नी तिला आपल्या अधीन करून बसलेला होता आणि भावाला म्हणजे सुग्रीवाला घरातून बाहेर हाकलून दिलेलं होतं. अशा प्रकारचा तो वाली सुद्धा खूप मोठा अधर्मी होता असं म्हणायला हरकत नाही. त्या वालीचाही नाश करायचा होता, रावणाचा नाश करायचा होता, रावणाच्या सर्व कुळातील जन्मलेल्या सर्व राक्षसांचा नायनाट करायचा होता. आणि या दुष्टांचा नाश केलं तरच धर्माचं रक्षण होणार होतं. त्याचबरोबर दुसरी अजून महत्वाची गोष्ट अशी की खरा धर्म म्हणजे काय हे लोकांना समजावून सांगण्याची गरज होती. कारण पतीचा धर्म वेगळा आहे, पत्नीचा धर्म वेगळा आहे, बापाचा धर्म वेगळा आहे, मुलाचा धर्म वेगळा आहे, शिष्याचा धर्म काय, गुरुचा धर्म काय, या सगळ्या गोष्टी समाजाला योग्य प्रकारे त्याचं मार्गदर्शन व्हावं याचीही गरज या सगळ्या जगामध्ये निर्माण झालेली होती. आणि म्हणून रामाने अवतार धारण करून चांगल्या अशा प्रकारचा पुत्र, सुपुत्र कसा असतो ते रामाने स्वतःच्या उदाहरणाने आपल्याला समजावून सांगितलं. त्याचप्रमाणे चांगला पती, नवरा कसा असतो रामाकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं. चांगली पत्नी कशी असते, पतिव्रता स्त्री कशाला म्हणतात ते सीतेकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं. खरं तर वनवास रामाला झाला होता का सीतेला झाला होता? रामाला झाला होता. सीतेला वनवासाला जायची गरज नव्हती. पण सीतेनं ज्या दिवशी रामाला वनवास झाला त्याच दिवशी सीतेनं सांगितलं की ज्या ठिकाणी राम असेल त्या ठिकाणी सीता आहे. निरोप कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. राम निरोप घ्यायला गेले, सीते मी चाललो, 14 वर्षे काही येणार नाही, तू इथं अयोध्येत राह, नाहीतर आपल्या जनक राजाच्या घरी जाऊन त्या जनकपुरीमध्ये राहा.
पण त्याच वेळेस सीतेनं सांगितलं, रामा निरोप कसला घेताय? अहो ज्या ठिकाणी राघव आहे त्या ठिकाणी सीता आहे. तर हे पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे. नवरा जर सुखात असेल तर त्याच्याबरोबर सुखी राहावं, नवरा जर दुःखी असेल तर त्याच्याबरोबर आपणही दुःखी राहावं, नवऱ्यावर जर संकट असतील तर आपणही संकट झेलायची तयारी दाखवावी. हो, जशी परिस्थिती नवऱ्याची निर्माण होईल त्याप्रमाणे पतीनेही आपल्या परिस्थितीमध्ये कुठल्याही, माझा बाप श्रीमंत आहे, माझा बाप सांभाळतंय, हो मला तुमची गरज नाही, मी काय हे दुःख भोगायला तुमच्या संग आले काय, मला सगळे सुखच पाहिजेत, हो असं म्हणणारी ती पतिव्रता असू शकत नाही. हो, नवरा ज्या दिवशी नवऱ्याच्या स्वाधीन झालेली आहे त्या दिवशी नवरा सुखी तर आपण सुखी, नवरा दुःखी तर आपण दुःखी, सगळं नवऱ्याबरोबर सहन करण्याची जी ती तयारी आहे तिचं नाव काय? राज्य वैभव सोडून दिलं त्या सीतेनं महाराज. म्हणून पतिव्रता कशाला म्हणावं हे आपल्याला त्या सीतेकडून शिकायला मिळतं. बाप कसा असतो ते आपल्याला दशरथ राजाकडून शिकायला मिळतं. राजा कसा असावा ते राम राजा झाल्याच्या नंतर त्याने प्रजेबरोबर कशा प्रकारे वर्तन केलं त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं. एका मुलाचं बापाबरोबर काय कर्तव्य असतं, बापाने केलेली आज्ञा. नाहीतर बरेचसे पोरं असे बघायला मिळतात, बस गुणानं बकळ शहाणास, माहित नाही काय काय दिवा लावला असते माहित नाही काय, बरेचसे पोरं असे म्हणणारे सुद्धा राहतात. पण दशरथ राजाने तू वनवासाला जावं अशी कैकेयीची इच्छा आहे, माझी नाही, एवढा शब्द तोंडातून गेल्याबरोबर रामाने सांगितलं, मग एवढं अवघड मानण्यासारखं काय आहे बाबा? ठीक आहे, वनवास तर वनवास, तुम्ही मला अयोध्येचं राज्य द्यायला तयार होतात, पण माझ्या आईची इच्छा आहे मला अरण्यातलं राज्य मिळावं, तर आईच्या इच्छेप्रमाणे अरण्यातलं राज्य मी करायला तयार आहे. एका शब्दात महाराज, कुठल्याच प्रकारचा आनाकाना नाही, कुठल्या प्रकारचा आढावेडा नाही. अशा प्रकारचा राम, पोरग कसा असावं ते शिकायला मिळतं ते रामाकडे बघून. शत्रू बरोबर कसं वर्तन करावं तेही रामाकडून शिकायला मिळतं. मित्राबरोबर कसं वर्तन करावं तेही रामाकडून शिकायला मिळतं. खरा धर्म काय आहे म्हणून तर त्या रामाला धर्माची मूर्ती असं म्हटलेलं आहे. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माचे मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माचे तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य धर्माचे तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. धर्माची तो रामप्रभू हा धर्माची मूर्ती आहे. त्याच्या रूपाने धर्मच जणू अवतार घेऊन आलाय की काय असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचा हा राम धर्माची स्थापना करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता, अधर्मी लोकांचा नाश करण्याकरता आणि त्याचबरोबर धर्माचं आचरण करणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्याकरता रामप्रभूचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. अजून बरेचसे कारण आपल्याला राम अवताराच्या पाठीमागे बघायला मिळतात. त्याचंच वर्णन तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये करतात. खरा तर तो प्रभू जो आहे, तो देव जो आहे, तो एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, त्याला प्रभू हा शब्द तुकाराम महाराजांनी अगदी सार्थ शब्द वापरलेला आहे. प्रभू, प्रभू या शब्दाचा अर्थ आहे मालक, धनी, स्वामी. हो, एवढं मोठं ब्रह्मांड आणि या ब्रह्मांडाला निर्माण करण्याची ताकद
त्या भगवंताच्या एका संकल्पामध्ये आहे. तयाचा संकल्पची झाला तयासी प्रसवतावो. हो, संकल्पामध्ये त्या भगवंताच्या हे जग निर्माण कर. नुसतं मनात आणल्याबरोबर जग निर्माण होते. त्याला करावं काहीच लागणार. नुसतं त्या देवानं मनात आणायचं की सगळं जग निर्माण होत असतं. त्या भगवंताने मनात आणल्याबरोबर सगळ्या जगाचं पालन व्यवस्थित होत असतं आणि त्या भगवंताने मनात आणल्याबरोबर सगळ्या जगाचा संहारही होऊन जातो. अशा प्रकारे ज्याच्या निव्वळ संकल्पाने या सगळ्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा ह्या तिन्ही गोष्टी घडत असतात. एवढा तो प्रभू आहे. अजून केवढा आहे? हे एवढं सगळं ब्रह्मांड ज्याच्या एका अंशावर आहे. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. भगवान गीतेच्या शेवटच्या 10व्या अध्यायामध्ये सांगतात, शेवटच्या श्लोकात, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन. अर्जुना, फार जास्त जाणून घेऊन तरी तुला काय फायदा आहे? तू थोडक्यात एवढं समज, मेकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशावर म्हणजे एका रोमावर हे संपूर्ण जगत आहे एवढं तू ध्यानात घे. रोम म्हणजे केवढा असते? अंगावरचा केस, अतिशय सूक्ष्म, अतिशय बारीक, आणि त्या एका केसावर हे सगळं ब्रह्मांड आहे याची तू ही गोष्ट लक्षात घे. म्हणजे तो देव केवढा आहे आपल्याला थोडंसं लक्षात येईल. त्या देवाचं वर्णन 6 शास्त्रांना करता आलं नाही. त्या देवाचं वर्णन 18 पुराणांना करता आलं नाही. त्या देवाचं वर्णन 1000 मुखाचा शेष सुद्धा वर्णन करू शकला नाही. त्या देवाचं वर्णन 4 वेदही करू शकले नाहीत. शेवटी त्या वेदांना देव समोर आल्याबरोबर नेती नेती हा शब्द उच्चारावा लागला. अशा प्रकारे हा देव नाही, हा देव नाही एवढंच त्यांना वेदाला सांगता आलं. बाकी नामनिर्देश करून किंवा असं बोट दाखवून त्या देवाचा नामनिर्देश करता आला नाही. एवढा तो भगवान परमात्मा, ज्याच्या समोर गेली असता वाणी काय, परावाणी सुद्धा कुंठित होऊन जाते. ज्याच्या समोर गेला असता मन सुद्धा कुंठित होऊन जातं. बुद्धी ज्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. अशा प्रकारे मन बुद्धीच्या अतीत असलेला तो, 4 वाचांच्या पलीकडे असलेला, कोण्याही शब्दामध्ये वर्णन न करता येणारा एवढा प्रभू. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा.
द्यावे. एवढा प्रभू आहे. खरं तर एवढा या शब्दाचा काही अर्थच सांगता येणार. एवढा म्हणजे केवढा? एवढ्याला एवढा म्हणता येते आणि एवढ्याला एवढा म्हणता येते. एवढा म्हणजे केवढा? आमचे गुरुवर्य ज्ञानोबा माऊली उमरजकर एक दृष्टांत सांगायचे. रामनवमीचा दिवस अनेकाला नारळ आणायचं होतं मंदिरामध्ये कीर्तनाला, प्रसादाला. गावात विचारलं केवढ्याला नारळ? 20 रुपये. 20 रुपयाला नारळ. अहो म्हणले 20 रुपये कसे काय? 20 रुपये जास्त व्हायलेत. लह्याला तर 15 रुपयाला आहे. दुकानदारानं सांगितलं मग लह्याला जा, लह्याहून घेऊन या. लह्याला गेला पायी पायी. तिथं विचारलं केवढ्याला नारळ? ते म्हणले 15 रुपयाला. आणि मला तितक्या लांबून बेजार होत आलो. म्हणला इथं येऊनही 15 रुपये काय? नांदेडला तर 12 रुपयाला आहे. म्हणजे नांदेडला पायी पायी नांदेडला रामनवमी जाग्यावरच नांदेडला गेला. म्हणला एवढ्या लांबवर बेजार होत आलो म्हणला, आणि इथं येऊन 12 रुपयाला काय? 10 रुपयाला द्या म्हणला. म्हणजे 10 रुपयाला पाहिजे असलं तर तुला मुंबईला जावं लागतं म्हणजे 10 रुपयाला मिळते म्हणजे. बरं म्हणला मुंबई, फुकटची एसटी धरली, मुंबई गाठली त्यानं. तिथं जाऊन विचारलं केवढ्याला नारळ? म्हणले 10 रुपयाला. अहो म्हणला एवढ्या लांब आलो म्हणला, बेजार होत म्हणला. 10 रुपये कसं काय? म्हणले हो 5 रुपयाला द्या. त्यानं सांगितलं हे बघ म्हणले कोकणात जाय म्हणले, इथून जवळच कोकण आहे, कोकणात नारळ फुकट मिळतात म्हणले, जा. कोकणात गेला. म्हणला एवढ्या लांबवर आलो म्हणला, आता कोकण लई लांब आहे. कोकणात गेला, तिथं जाऊन विचारलं दुकानदाराला, म्हणले केवढ्याला नारळ? ते म्हणले 5 रुपये. अहो म्हणला फुकट देतात म्हणून म्हणले की म्हणला कोकणामध्ये, आणि 5 रुपये कसे काय? ते म्हणला फुकट नारळ पाहिजे असेल तर त्या नारळाच्या बागेत जावं लागते म्हणलं, तिथं गेल्यावर फुकट मिळते म्हणला. आम्हाला तोडून आणावं लागतंय, त्याच्यावर मेहनत घ्यावं लागते, त्यालाही काही लागलच की खर्चा. तिथं जा म्हणले बागत. बरं म्हणला बागत जा. तिथं गेल्याच्या नंतर तिथं कोण आहे? आता जंगलच जंगल, सगळे नारळाचे झाड. नारळ दिसालेत पण काय हाताला पोहोचतात काय? आपण होऊन त्या नारळावर चढला, नारळ तोडायला लागला, पण नारळ तुटतंय होय. थोडंसं झुकलेलं झाड होतं ते, नारळ काही तुटना, त्याला कत्तीनं वगैरे तोडावं लागते. त्या नारळाला धरून पिळता पिळता त्याला तोडायचा प्रयत्न करता करता पायाची जी मिठी घातली होती ती मिठी सुटली आणि त्या नारळाला लोंब कळायला लागला. अहो म्हणले कोणीतरी वाचवा हो, कोणीतरी वाचवा हो. खालून एक हुंटवाला जाऊ लागला. त्या हुंटवाल्याला सांगितलं मला थोडंसं खाली घ्यावं म्हणले, तुम्हाला बक्षीस देतो. ते हुंटवाला आलं, त्यानं त्या नारळवाल्याचे पाय धरले आणि पाय धरून म्हणला तो हळून ते हात सोडून खाली ये म्हणला, मी तुला खाली घेतो. आणि हे वर त्याचे पाय धरायला तोपर्यंत फूट गेलं खालून निघून. दोघं अडकले आता त्या जाग्यावर. मग ते दोघंही म्हणू लागले कोणतरी वाचवा हो, कोणीतरी वाचवा हो. एक घोडेवाला आला. घोडेवाल्यानं सांगितलं ठीक आहे म्हणले काय हरकत नाही, घोड्यावर उभं टाकतो म्हणला आणि तुमचे पाय धरतो म्हणला, नंतर तुम्ही खाली या. घोड्यावर उभं टाकलं आणि त्या हुंटवाल्याचे पाय धरले. घोडही कशाला बुजलं कोणाला माहीत, घोडही गेलं निघून. तिघही जण अडकले अशा प्रकारे. आणि मग आता तिघालाही भीती वाटायला लागली, आता कोण येईल, आता कोण येईल. मग खालचा म्हणू लागला बाबा हे बघ आमचा सगळ्याचा जीव, दोघाचा जीव तुझ्या हातात आहे, तू हात सोडू नको. ते म्हणला ते दोळ धरून राहू म्हणला, मग हात तांगडून गेले म्हणला. उगच्या उगं कसं काय धरून राहू म्हणला, मी हात नाही धरणार. अरे बाबा म्हणले तसं करू नको, आम्ही तुला बक्षीस देतो. म्हणले काय बक्षीस देणार? म्हणले 500 रुपये देता म्हणले दोघही जण. नाही नाही गड्या म्हणला 500 रुपयावर मी धरणार म्हणला. काय देता? म्हणले 1000 देता. नाही नाही म्हणला तेवढ्यावरही जमणार. म्हणले 2,000 आपल्याला कीर्तनात सांगायला काय घोर आहे, 2,000 देतो. पण तेवढ्यावरही तो ऐकायला तयार नाही. मग बरोबर बुवा म्हणले असं कर, तू तुझ्या तोंडानं सांग तुला पैसे पाहिजे किती. त्यानं नारळाला धरलेले दोन्ही हात असे सोडले म्हणला एवढे पाहिजे म्हणला. नारळाचे हात सोडले,
एवढे पाहिजे मला. आता एवढे म्हणजे केवढे? 1,00,000, 2,00,000, 4,00,000 एवढे या शब्दाचा काही अर्थ नक्की सांगता येईना आपल्याला. तसं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी एवढा असा शब्द वापरलेला आहे. एवढा प्रभू भावे, एवढा मोठा असलेला तो देव, पण तो सुद्धा भावाच्या योगाने संपुष्टामध्ये राहतो, मर्यादेत येतो. जशी भक्ताने इच्छा करावी तशा प्रकारचं तो रूप धारण करतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला पुरविधरावी ते इच्छा पुरविधरावी ते इच्छा पुरविधरावी ते इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. एवढा जरी तो प्रभू असला, भगवद्गीतेमध्ये प्रभू शब्द आलेला आहे. त्या प्रभू शब्दावरचं व्याख्यान बघून घ्या आपण. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या मिया हलविल्या वायू हले, जो प्राणाते जाळीता, मियाचे नियमिला साता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणयागते पंडुसुता सकळे जयाचे. तर अशा प्रकारे सर्वांचा मालक असलेला तो प्रभू, तोही भक्तीच्या किती अधीन आहे, तर होय भक्ती केला तैसा पुरवे धरावी ते इच्छा. एवढा तो भक्तीच्या अधीन आहे, भक्ताच्या अधीन आहे. जशी भक्तानं इच्छा करावी तशा प्रकारचा तो होतो. राम अवताराच्याही पाठीमागे अशा बऱ्याचशा कथा आपल्याला ऐकायला मिळतात की राम अवतार व्हावा अशी अनेक लोकांची इच्छा होती. जालंधर नावाचा एक दैत्य होऊन गेला. त्या जालंधराच्या पत्नीचं नाव आहे वृंदा, आणि ती वृंदा महान पतिव्रता होती. आणि तिच्या पातिव्रत्याच्या बळावर तिच्या नवऱ्याला मृत्यूच येत नव्हता. जोपर्यंत त्या बाईचं पातिव्रत्य नष्ट होणार नाही तोपर्यंत तिचा नवरा मरणार नाही, अशा प्रकारे वरदान तिला प्राप्त होतं.
आणि ज्या दिवशी तिचं पातिव्रत्य संपलं त्या दिवशी तो नवरा मरण पावेल. आणि तो त्या आपल्या बायकोच्या बळावर असा मदोन्मत्त झाला. त्याचं म्हणणं, माझी बायको काही पातिव्रत्य सोडणार नाही आणि मला कोणी मारू शकत नाही. मग तो कोणाच्याही मागं लागू लागला. मग तो देव, दैत्य, दानव, मानव, काहीही अत्याचार अन्याय कोणावरही तो करायला लागला. सगळं जग सळो की पळो करायला लागलं. आणि त्यावेळेस सगळे देव लोक ज्यावेळेस ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव भगवान शंकराकडे गेले. शिवपुराणामध्ये आपण ही कथा ऐकलेली आहे. आणि त्यावेळेस महादेवाने देवांच्या बाजूने युद्ध करायचं ठरवलं. आणि युद्ध करत असतानाही तो महादेवाच्या हातानं सुद्धा मरायला तयार नाही. आता काय करावं, का मरत नाही याची ज्यावेळेस चौकशी करण्यात आली त्यावेळेस असं त्यांच्या लक्षात आलं की त्याची पत्नी पतिव्रता जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मरणार नाही. असं लक्षात आल्याच्या नंतर त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करण्याचा प्रयत्न आपण करण्याची गरज आहे असं ठरलं. भगवान विष्णूने त्या कामामध्ये पुढाकार घेतला. भगवान विष्णूने त्या जालंधराचं रूप धारण केलं आणि त्या जालंधराच्या घरला पोचला. त्या वृंदेला असं वाटलं हा माझा नवराच आहे, माझा पतीच आहे. आणि युद्ध करून परत आलाय, विजयी होऊन परत आलाय असं पाहिल्याबरोबर तिनं आरती घेऊन ओवाळलं, त्याला कडकडून आलिंगन दिलं वगैरे वगैरे. अशा प्रकारे तिचं पातिव्रत्य भगवान विष्णूने नष्ट केलं. आणि पातिव्रत्य नष्ट झाल्याबरोबर तिकडं तिचा नवरा मरण पावला. मेल्याच्या नंतर मरता मरता त्याने फार मोठ्याने अशी आरोळी मारली, हाक मारली. आणि ती हाक या वृंदेच्या कानावर आली. ती म्हणली माझा नवरा तर इथं माझ्याजवळ आहे आणि तो मोठ्याने हाक मारणारा कोण आहे. म्हणले ते माझा नवरा असला पाहिजे, हे कोणीतरी बनावट नवरा आहे. विचारलं खरं सांगा तुम्ही कोण आहात. आणि त्यावेळेस भगवान विष्णूने आपलं रूप प्रगट केलं, चतुर्भुज रूप, शंख चक्र गदा पद्म. त्यावेळेस त्या भगवान विष्णूला विचारलं बाबा तुम्ही असं का केलं, तुम्ही देवांचे देव असतानाही तुम्ही अशा प्रकारचं कुकर्म का केलं. त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलं की तुझा नवरा तुझ्या पातिव्रत्याच्या बळावर सगळ्या जगाला त्रास देत होता आणि म्हणून तुझ्या नवऱ्याचं मरण आवश्यक होतं. आणि तुझा नवरा तुझं पातिव्रत्य नष्ट झाल्याशिवाय मरणार नव्हता आणि म्हणून तुझं पातिव्रत्य नष्ट करावं लागलं. यात माझा काही दोष नाही. ती म्हणली दोष असो का नसो पण तुम्ही माझं पातिव्रत्य नष्ट केलेलं आहे तर मी तुम्हाला शाप देते की तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल. हो, पत्नी सुद्धा तुमच्याजवळ राहणार नाही आणि माझा नवराच तुमच्या पत्नीला पळवून घेऊन जाईल. आणि पुढच्या जन्मामध्ये तोच जालंधर रावणाच्या रूपाने जन्माला आला आणि त्याने सीता पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून रामाला, त्या विष्णूला राम अवतार घ्यावा लागला. हे एक कारण. दुसरं अजून एक कारण असं आपल्याला पाहायला मिळतं. शीलनिधी नावाचा एक राजा होता. त्याची पत्नी अतिशय सुंदर आणि त्याच्या पत्नी त्याची मुलगी अतिशय सुंदर. आणि नारद मुनी त्यांच्या घरला गेले, त्या शीलनिधी नावाच्या राजाच्या घरला गेले. आणि त्या शीलनिधीनं सांगितलं, महाराज म्हणले बरं झालं आमच्या घरला आलात, आमच्या मुलगी उपवर झालेली आहे तर तिला पती कसा मिळेल थोडासा तिचा हात बघून सांगा आम्हाला. नारद मुनी हात बघायला लागले. हात बघत असताना तिचं ते सौंदर्य पाहिलं महाराज. आणि नारद मुनीला वाटलं की अशा प्रकारची सुंदर पत्नी आपल्यालाही मिळावं. त्याच्या पाठीमागं दुसरी कथा बरीचशी आहे. कारण नारद मुनीला अहंकार झाला होता, मी कामाला जिंकलंय अशा प्रकारचा अहंकार झाला होता. शिवपुराणामध्ये आपण ती कथा ऐकलेली आहे. नारद मुनीला अहंकार झाला होता, मी तपश्चर्या केलेली आहे, कामाला जिंकलेला आहे. महादेवाला जाऊन त्यानं मोठेपणा सांगितला, ब्रह्मदेवाला मोठेपणा सांगितला, भगवान विष्णूला मोठेपणा सांगितला. म्हणले बघा जे देवादिकांना जमलं नाही त्या कामावर मी विजय मिळवला. त्यावेळेस भगवान विष्णूनं विचार केला की म्हणले हा आपला भक्त आहे, अहंकार झाला याला, तर हा अहंकार याचा संपला पाहिजे, आपणच काहीतरी करावं लागतं. मग ते शीलनिधी नावाचा राजा, नकली राजा निर्माण केला भगवान विष्णूने. त्याची ती मुलगी अतिशय सुंदर, तेही नकली निर्माण केली. सुंदर अशा प्रकारची राजधानी त्याची निर्माण केली.
आणि त्या राजधानीमध्ये ह्या नारद मुनीला पाठवलं. नारद मुनी मोहित झाले त्या मुलीवर आणि मग नारद मुनी भविष्य सांगायला लागले की तुमच्या मुलीला अतिशय सुंदर, चांगला, ऐश्वर्यवान अशा प्रकारचा नवरा मिळणार आहे. भविष्य सांगितलं, पण मनात होतं की ही आपल्याला मिळावी. मग आता आपलं रूप तर काही तेवढं सुंदर नाही, मग आता काय करावं? म्हणले भगवान विष्णूकडे जावं. विष्णूकडे गेले आणि विनंती केली की म्हणले भगवान, माझं रूप जरा थोडंसं ओबडधोबड आहे, म्हणले तितकं काही दिसायला सुंदर नाही, मला सुंदर रूप बनवा, तुमच्यासारखं सुंदर रूप मला द्या. भगवान विष्णूने विचार केला, याला सुंदर रूप जर द्यावं तर ते त्या पोरीच्या मोहामध्ये हा अडकून पडलेला आहे. म्हणून भगवान विष्णूने सांगितलं की हो म्हणले नारद महाराज, तुमचं कल्याण होईल, तुमचं भलं होईल अशा प्रकारचं रूप मी तुम्हाला देतो. आणि मग कोणतं रूप दिलं? वानराचं रूप दिलं. वानराचं रूप धारण करून नारद मुनी ज्यावेळेस त्या मुलीच्या स्वयंवरामध्ये गेले, ती मुलगी हातामध्ये वरमाला घेऊन त्या सभेमध्ये फिरायला लागली. पण गंमत अशी झाली की नारद मुनीचं म्हणणं, तिनं आपल्या गळ्यात माळ घाला. मग कोण्या या दरवाजातून येते काय ती, तर मग त्या दरवाजाच्या तोंडाला जाऊन बसले ते, म्हणजे पहिल्यांदा मला बघावं तिनं आणि माझ्या गळ्यात वरमाला घालावी. पण ती पोरगी पुन्हा मनामध्ये विचार आला, म्हणले इकडच्या दरवाजातून आली तर लगेच तिथून उठले, इकडं जाऊन बसले. कोणीतरी म्हणलं अहो नारद महाराज बसा ना म्हणले जाग्यावर, असे उठ बस का करता? आणि गंमत अशी झाली, ती मुलगी आली आणि त्या मुलीनं नारद मुनीचं तोंड पाहिल्याबरोबर ती लाईनच सोडून दिली, दुसऱ्या लाईनमध्ये शिरली. अरे म्हणले असं कसं काय झालं गड्या? लगेच नारद मुनी उठले आणि त्या पाठीमागल्या लाईनमध्ये जाऊन बसले. पुन्हा त्या मुलीनं ती लाईन सोडून दिली आणि तिसऱ्या लाईनमध्ये. त्यावेळेस ते शिवगण बसलेले होते, महादेवाचे ते 2 गण बसले होते त्या ठिकाणी. ते नारद मुनीला म्हणले काय कसलं रूप घेऊन बसल्या? म्हणले वानरासारखं तोंड घेऊन बसल्या तुम्ही, तुमच्या गळ्यात कसं काय ती माळ घाली? इथं उठून तिथं बसता, तिथं उठून तिथं बसता, बसा ना जाग्यावर शांत, बघा काय चाललंय ते. ते मला वानर म्हणालास तू? वानरासारखं माझं तोंड आहे. म्हणले आरसा बघितला का तुम्ही? जाऊन आरशात बघा, आणि आरसा जर गवसत नसला तर इथं पाण्याचा ढव आहे, म्हणले त्या ढवात जाऊन बघा तोंड. लगेच नारद मुनी त्या पाण्याच्या डोहाच्या जवळ गेले, पाण्यामध्ये पाहिलं तर वानराचं तोंड दिसायला लागलं. आणि असा राग आला नारद महाराजांना. नारद महाराजांनी भगवान विष्णूच्या नावाने शिव्या द्यायला सुरुवात केली. हो वाटतंय का म्हणले तुझ्या जीवाला? जन्मभर झालं तुझं भजन करतोय मी, सारखं सतत तुझं नामस्मरण करतोय, तिन्ही त्रिभुवनामध्ये तुझ्या भक्तीचा प्रचार करतोय, अनेक लोकांना परमार्थाला लावलं मी, एवढं सगळं करून तू माझं असं तोंड करावं, अशी फजिती करावी? अरे एक पत्नी मला मिळायची इच्छा होती, तेवढी सुद्धा मिळू देऊ नये? कशा करता हे टाळ कुठले आम्ही इतके दिवस? कशा करता हे भजन केले आणि कीर्तन केले? हेच काय त्याचा परिणाम, हेच काय फळ त्याचं? आबा नारद मुनी अशा अंगाचा त्रागा करून घ्यायला लागले. आणि नारद मुनी म्हणायला लागले, हे बघ मी सुद्धा शाप देतो, जसं मला पत्नीसाठी तरसावं लागलंय तसं तुला सुद्धा आपल्या बायकोसाठी तरसावं लागल. पत्नी पत्नी म्हणून जंगलभर हिंडावं लागल. आणि अशा प्रकारचा शाप नारद मुनीचाही मिळाला. कोणाला? भगवान विष्णूला. आणि नारद मुनीचा तो शाप खरा करण्याकरता म्हणून राम अवतार धारण केला. अशा बऱ्याचशा कथा आपल्याला ऐकायला मिळतात. स्वयंभुव नावाचे मनू होते आणि त्यांची पत्नी शतरूपा नावाची होती. या दोघांनाही 2 मुलं झाले आणि 3 मुली झाल्या. प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 मुलं झाले आणि आकुती, प्रसूती आणि देवहूती अशा 3 मुली झाल्या. त्या उत्तानपाद राजाला आपलं राज्य स्वाधीन करून हा स्वयंभुव मनू आणि देवहूती अरण्यामध्ये तपश्चर्या करायला गेले. आणि तपश्चर्या त्यांची पूर्ण झाल्याच्या नंतर भगवान विष्णू प्रगट झाले आणि म्हणायला लागले, मागा वरदान काय पाहिजे? त्यावेळेस या स्वयंभुव म्हणून वरदान मागितलं की हे देवा, हे भगवंता, तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा आणि तुमचं नाव घेता घेता मला प्राण सोडायची वेळ यावी.
तुमचं नाव घेत घेत मी प्राणाचा त्याग करावा अशी माझी इच्छा आहे. पुन्हा त्या पत्नीला विचारलं, म्हणजे तुमची काय इच्छा आहे? त्या देवहूतीने सांगितलं, जी जी त्यांची इच्छा असेल ती ती माझी इच्छा आहे, त्यांच्या इच्छेपेक्षा वेगळी माझी इच्छा नाही. आणि त्यांनाही वरदान भगवान विष्णूने दिलं आणि तोच उत्तान प्रिय स्वयंभू नावाचे म्हणून पुढे दशरथ राजा झाले आणि ती देवहूतीच कौशल्या झाली आणि या दोघांच्या पोटी रामरूपाने भगवान विष्णूने अवतार धारण केला. अशा अनेक प्रकारच्या कथा आपल्याला पुराणामध्ये ऐकायला मिळतात. म्हणून जशी भक्ताने इच्छा करावी तशा प्रकारचा तो देव होय. भक्ती केला तैसा आणि पुरवे धरावी ते इच्छा. त्यांनी जी जी इच्छा धारण करावी ती ती इच्छा पूर्ण करावं हे त्या भगवंताचं धोरण आहे. आणि म्हणून एवढं सगळं तो भगवान परमात्मा भक्तासाठी करतो. मग या भक्ताकडून काय अपेक्षा आहे हो त्या भगवंताची? देव या भक्ताकडून काय मागतो? अभंगाच्या तिसऱ्या एवढा जगदाने एवढा जगदाने एवढा जगदानी एवढा जगदाने एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाने मागे तुळसी दळ पाने होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा मागे तुळसी तुळशी दळपाने मागे पुढे तुझी दळपाने होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा गे तुळसी दळ पाने. एवढं जगाचं दान देणारा तो भगवान परमात्मा, पण तो काय अपेक्षा ठेवतो म्हणलं तर काही अपेक्षा आपल्याकडून ठेवत नाही. केवळ तुळशीच्या एका पानाची अपेक्षा तो आपल्याकडून ठेवतो, बस. एक तुळशीचं पान आपल्याकडून अपेक्षा आहे त्याला, आणि त्या एका पानाच्या मोबदल्यात सगळं जग तुम्हाला आम्हाला त्याने दान दिलेलं आहे महाराज. आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून तो भगवान परमात्मा नावाला येतो, रूपाला येतो आणि सगळ्या जगासाठी तो सोपा होतो. अभंगाच्या शेवटी आला नवा रूपा रूपा आला नवा 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 रूपा रूपा आला नवा रूपा आला नवा रूपा. तुका म्हणे झालं सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला झोपा होय भक्ती केला तैसा तैसा होय भक्ती केला तैसा पुरवे धरावी ते इच्छा
इच्छा धरा तेछा पूर्वी धरल तीच्छा पूर्वी धरल ती हो हो पूर्वी धरल ती धरावे ते यथा पुरवी धरल तीछा पूर्वी धरावे ते इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तुका म्हणे झाला सोपा. शेवटच्या चरणात महाराज सांगतात तो देव भक्तांच्यासाठी म्हणून नावाला येतो, रूपाला येतो. आणि ज्यावेळेस तो नावाला येतो, रूपाला येतो, त्यावेळेस तो सोपा होतो. ज्यावेळेस त्याला नाव नसतं, रूपही नसतं, तर मग कोण्या नावाने हाक मारावं, कोण्या रूपाकडे त्याच्या पाहावं. म्हणून भक्ती करता येणार नाही. नावरूप जर त्याला नसेल तर कशी भक्ती करावं. नावही नाही आणि रूपही नाही तर पूजा कशी करावं, त्याचं ध्यान कसं करावं, त्याला नैवेद्य कुठं म्हणून दाखवावं, कारण त्याला आकारच नाही कोणता. म्हणून भक्तीचा प्रकारच त्या ठिकाणी समाप्त होतो, नाव रूप जर नाही असं म्हटलं तर. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. नहीं रूप नहीं निराकार निरगुण तुही रघुराया. निराकार निरगुण तुही रघुराया. गुलाम तेरा मैं गुलाम, मरे गुलाम मैं गुलाम तेरा. गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम मरे गुलाम नय गुलाम केला. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तोही रघुराया. तर अशा प्रकारचा तो निर्गुण निराकार आहे हे मान्य आहे. पण त्या निर्गुण निराकाराची पूजा आपल्याला करता येणार नाही, त्याची उपासना आपल्याला करता येणार नाही. म्हणून तो नावाला यावा, रूपाला यावा, नंतरच त्याची पूजा अर्चा आपल्याला करता येते. एखादं बाळ आईच्या गर्भामध्ये आहे तर त्या बाळाबरोबर कसं बोलावं, त्याला कपडे कसे नेसवावे, त्याला कसं काय चॉकलेट कसं खाऊ घालावं, तर त्याला ते हे सगळे त्याचे लाडो पुरवण्याकरता, म्हणून त्याचा आनंद घेण्याकरता म्हणून ते बाळ जसं नावाला यावं लागतं, रूपाला यावं लागतं, ते प्रगट व्हावं लागतं. तसा देवही नावारूपाला आल्याच्या नंतरच ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत आपल्याला करता येतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीमुळे शक्य आहे, भक्ती जर नसेल तर हे शक्य होणार नाही. आणि म्हणून होय भक्ती केला तैसा पुरवे धरावे ते इच्छा. असा एकंदरीत भक्तांच्या इच्छेकरता म्हणून तो भगवान परमात्मा अनेक प्रकारचे रूप धारण करतो, अनेक प्रकारचे नावही धारण करतो. जसं ज्या भक्ताला पाहिजे असेल तशा प्रकारचं नाव आणि रूप तो भगवान परमात्मा धारण करतो असं आपल्याला पाहायला मिळतं. तर आजही तो राम प्रभू या रूपाने अवतार धारण करून आलेला आहे. त्याच्या पाठीमागचे काय कारणं आहेत तेही थोडक्यात आपण पाहिलेले आहेत. महत्त्वाचं कारण आहे मी सुरुवातीला सांगितलेलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या कार्यासाठी तो भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा अवतार घेऊन येत असतो. तर राम अवतार जो धारण केलेला आहे तो त्रेतायुगामध्ये धारण केलेला आहे.
आजकालचे संशोधक लोक, काही वैज्ञानिक लोक रामायणामध्ये वर्णन केलेल्या ग्रह नक्षत्रावरून रामायणाचा काळ कोणता होता असं काही लोकांनी शोधून काढले. तर 14,000 वर्षापूर्वी रामायण घडलंय असं काही लोकांचं म्हणणं आहे. रामायण ही अगदी वस्तुस्थिती आहे. रामायण ही घडलेली गोष्ट आहे, काल्पनिक नाही. तर त्याचे पुरावे आजही आपल्याला बघायला मिळतात. कारण रामायणामध्ये जे सीता शोध करण्याचा जे प्रकार आहे, प्रकरण आहे, सीतेला शोध करायला म्हणून काही वानर मंडळी पाठवले होते, काही पूर्व दिशेला, काही पश्चिम दिशेला, काही उत्तर दिशेला, दक्षिण दिशेला. तर त्या वानरांना सुग्रीव महाराज माहिती सांगतात की पश्चिम दिशेला गेल्याच्या नंतर अमके अमके देश लागतील, त्या देशामध्ये अमक्या अमक्या प्रकारचे झाडं आहेत, त्या देशामध्ये राहणारे लोक अशा अशा पद्धतीनं जीवन जगतात. पलीकडे गेल्याच्या नंतर असा एक समुद्र लागतो, त्या समुद्रामध्ये एक राक्षसीन राहते, त्या राक्षसीनीच्या अंगावर वरून जर सावली पडली तर ती सावली गिळून टाकते, म्हणजे त्या वरच्या माणसालाही गिळून टाकते. आकाशातून विमान जाऊ द्या, जहाज जाऊ द्या, नाव जाऊ द्या, काही जरी गेलं तरी ते आकाशातलं खाली खेचून घेते. आजही ठिकाण ते समुद्रामध्ये आहे. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका या दोन्ही देशांच्या संधी भागामध्ये जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये हे ठिकाण आहे. आजही त्या समुद्रावरून विमानं जात नाहीत. जर विमान चुकून गेलं तर ते समुद्रामध्ये खाली खेचल्या जाते, समुद्रामध्ये पडतंय, त्याचा पत्ता काही पुन्हा कधी लागत नाही. पत्ता घ्यायला गेलेले माणसं पुन्हा काही परत आले नाही. मोठमोठाले जहाज, हजारो टन माल वाहून नेणारे ते जहाजसुद्धा त्या समुद्रावरून जर पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते समुद्रात खाली खेचून घेतल्या जातात. खाली तळाला कुठं जातात देव जाणे. आणि त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये केलेलं आहे की हे वानरांनो, तुम्ही त्या समुद्रावरून पलीकडे ओलांडून जाऊ नका, बाजूबाजूनं जा. अशा प्रकारचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. त्या अमेरिकेमध्ये एक पर्वत असा आहे की ज्या पर्वतावर त्रिशूळ काढलेला आहे. तो त्रिशूळ एवढा मोठा आहे की त्याचं त्या त्रिशूळाच्या 3 फांद्या असतात ना अशा, हे मधली फांदी, हे इकडची, तर ह्या 3 फांद्या, या 3 फांद्यांचं मधलं अंतर कमीत कमी 5-5 किलोमीटरचं आहे. म्हणजे जमिनीवरून बघितलं तर ते त्रिशूळ आपल्याला दिसत नाही, ते आकाशातून विमानातून बघावं लागतंय, नाहीतर मग समुद्रामधून दूर जाऊन समुद्रातून, कारण समुद्राच्या बाजूनं ते त्रिशूळ काढलेलं आहे पर्वतावर. तर तो त्रिशूळ आजही आपल्याला त्या अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलेले आजही आपल्याला या पृथ्वीवर पाहायला मिळतात. तालस्तस्य महात्मनः त्रिशिरा केतू तालस्तस्य महात्मनः असं काहीतरी एक श्लोक वाल्मिकी रामायणामध्ये आहे. त्रिशिरा कांचन केतू तालस्तस्य महात्मनः. त्रिशिरा म्हणजे 3 शिरांचा. त्रिशिरा कांचन केतू, कांचन केतू म्हणजे सोन्याचा ध्वज असल्यासारखा, सोन्याचा ध्वज, सुवर्ण ध्वज असल्यासारखा 3 शिरांचा अशा प्रकारचा भयंकर मोठा त्रिशूळ तालस्तस्य महात्मनः त्या पर्वतावर दृश्यते पर्वतस्य आग्रे, त्या पर्वताच्या अग्रभागावर तो आपल्याला दिसून येतो. आणि तो स्थापित हा वेदिका, असं वेदिकेवर तो स्थापन केलेला आहे. असा श्लोक त्या वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर साडे 12ला करू. 18
तर अशा प्रकारचा वाल्मिकी रामायणामधले अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्यावेळेस अयोध्येमध्ये दशरथाचं राज्य होतं, बरेचसं वर्ष निघून गेल्याच्या नंतरही दशरथाला मुलबाळ वगैरे झालं नाही. आणि त्यावेळेस दशरथ राजाने आपल्या वशिष्ठाकडे प्रार्थना केली की हे वशिष्ठ महाराज, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. पुत्रहीनाचं माझं हे राज्य केवळ सर्व दुःखमय मला भासतं आहे आणि काहीतरी मला पुत्र प्राप्त होण्याची अशा प्रकारचा विधी तुम्ही मला सांगावा. आणि त्यावेळेस पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला वशिष्ठ महाराजांनी दिला. शृंगी ऋषीच्या हाताने तो यज्ञ करायचं ठरलं. शृंगी आणि विभांडक या 2 ऋषींच्या हस्ते तो यज्ञ पार करण्यात आला. आणि त्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष यज्ञनारायण प्रगट झाले. यज्ञनारायणाच्या हातामध्ये परात होती आणि त्या परातीमध्ये पायस नावाचे ते खीर अशा प्रकारचा प्रसाद होता. आणि त्या खिरीचे 3 हिस्से करा आणि 3 पत्न्यांना खायला द्या असं त्या यज्ञनारायणाने सांगितलं. वशिष्ठांनी लगेच त्याचे 3 हिस्से केले आणि 3 हिस्से करून पहिला हिस्सा ज्येष्ठ पत्नीला म्हणजे कौशल्येला देण्यात आला, दुसरा सुमित्रेला देण्यात आला आणि तिसरा कैकेयीला देण्यात आला. पण राजाची आवडती पत्नी होती कैकेयी आणि म्हणून गंमत अशी झाली की त्या कैकेयीला नाराजी झाली की मला अगोदर द्यायच्या ऐवजी तिला कसं काय अगोदर दिला, कारण मी आवडती आहे राजाची. ती रुसून बसली आणि त्याच वेळी संकट आलं. तिच्या हातातला तो प्रसादाचा भाग घारीने उचलून नेला आणि पुढे त्या अंजनगिरी पर्वतावर तपश्चर्या करत असलेल्या त्या अंजनी मातेच्या हातात नेऊन टाकला. त्याच्यापासून मारुत्र्यांचा जन्म झाला. ती वेगळी कथा आहे. तर उरले आता 2 भाग आणि मग त्या 2 भागाचे पुन्हा 4 करण्यात आले. एक भाग कौशल्य आणि सुमित्रा या दोघींनी खाला आणि 2 भाग कैकेयीला देण्यात आले. आणि त्या एका भागापासून राम नावाचा मुलगा कौशल्यच्या पोटी जन्माला आला, लक्ष्मण नावाचा सुमित्रेला जन्माला आला आणि भरत आणि शत्रुघ्न हे 2 कैकेयीच्या पोटी जन्माला आले. आणि ते ज्या दिवशी जन्माला आले तो दिवस म्हणजे हा आजचा रामनवमीचा दिवस आहे. आजच्या या शुभ दिवशी या चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. सर्व झाडाझुडपांना नवीन पालवी फुटलेली आहे. कोकिळांचं गायन चहूकडे सुरुवात झालेलं आहे. आंब्याला कैऱ्या मोहर वगैरे लागण्याचा हा दिवस आहे. अशा प्रकारे प्रसन्न अशा प्रकारचा हा दिवस, याला उत्तम अशा प्रकारचा हा चैत्र महिना म्हटलेला आहे. आणि या महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी अगदी दुपारी सूर्य माथ्यावर आला त्यावेळेस म्हणजेच 12 वाजता प्रभू रामचंद्रांचा अवतार या पृथ्वीतलावर झालेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचा योनीचा स्पर्श न होता, कुठल्याही प्रकारे तुमच्या आमच्या मानवी पद्धतीने जन्म न घेता अयोनी संभव अशा प्रकारचा जन्म या दिवशी प्रभू रामचंद्राचा झालेला आहे. आणि त्या रामप्रभूच्या जन्माच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहोत. तर रामजन्माचा अभंग या ठिकाणी आमचे राम महाराज म्हणतील आणि त्याबरोबरच सर्वांनी जाग्यावर उठून उभं राहायचं आहे आणि गुलाल रामप्रभूच्या प्रतिमेकडे आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर पुन्हा जागच्या जागी खाली बसून आरती वगैरे आपल्याला संपन्न करायची आहे. तर आजची ही झालेली सेवा आपण रामप्रभूच्या चरणी समर्पित करूया. आणि आता राम महाराज अभंग म्हणतील. चैत्र मास महाचैत्र मास उत्तमा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिस, ऋतू वसंताचा दिस, ऋतू वसंताचा दिस, ऋतू वसंताचा दिस. शुक्ल पक्षी हे नवमे, शुक्ल पक्षी हे नवमे, शुक्ल पक्षी हे नवमे, उभे सुरवर ते योमे, उभे सुरवर ते योमे, उभे सुरवर ते योमे, उभे सुर
तुरवरते यो मे उभे तुरवरते यो मे उभे तुरवरते यो मे उभे तुरवरते यो मे मध्यानासे दिन कर मध्यानासी कर भरी होय स्थिर फळ भरे होय स्थिर फळ भरी होय स्थिर फळ भरी होय स्थिर फळ भरी होय स्थिर फळ भरी होय स्थिर धन्य मीच त्रिभुवने मीच त्रिभुवनी माझे वंशी चक्र पाने माझे वंशी चक्र पाने माझे वंशी चक्र पाणी माझे वंशी चक्र पाणी माझे वंशी चक्र पाणी माझे वंशी चक्र पाणी सुशोभित दाही दिशा सुशोभित दाये दिशा आनंद नर नारी शेषा सुशोभित आनंद दाये दिशा मना मागा नर नारी शेषा आनंद नाही कौशल्येचे भान आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा मना नाही कौशल्येशी भान नाही कौशल्येचे भान गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण गर्भे आले नारायण आयोनि संभव आयोनि संभव प्रगटला हा राघव प्रगटला हा राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव प्रगटला राघव हा नामा म्हणे डोळा नामा मने डोळा भुवनत्रय पाळा पाहिन भुवनत्रय पाळा पायन भुवनत्रय पाळा पायन भुवनत्रय पाळा पायन भुवनत्रय पाळा पायन भुवनत्रय पाळा शुक्ल पक्षी हे नवमे शुक्ल पक्ष नवमे पक्षी हे नवमे शुक्ल पक्ष नवमे हे सुरवार ते योमी उभे सुरवार ते योमी उभे सुरवर देवमे उभे सुरवर देवमे उभे सुरवर देवमे उभे सुरवर देवमे पुंडलीक वरद हरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय तागे बाई दळिता कांडिता जेविता गे बाई दळिता कांडिता जेविता गे बाई स्वप्नी हे दुःख न देखवे डोळा दिले आमासे जाणे खुंटले तया गर्भवासायने जाणे खुंटले तया गर्भवासायने जाणे कुंटले गर्भवासी येणे जाणे कुंडले राम वेळो वेळा मी आम्ही गाऊ तागे बाई कांडिता जेविता गे बाई कांडिता जेविता गे बाई दलिता कांडिता जेविता गे बाई ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
आ बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उतरे महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता ऐसे म्हणायत नाही नारायण सुरवाडिकपणे येते सापडली केली आता उधा लिकाचे घेती परब्रह्माले चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे तुळशी माळ गळा कर ठेवणी कटे कासे पितांबर कस्तुरी लल्ला देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागी माझे स्नान दर्शन हेळा मात्रे तया हुय मुक्ती केशवासी नामदेव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जो लगा आरती वेदला माझा कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल तेजा शेती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मच केले रामाजनार्दनी पायी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा रामा सच्चिदानंद मूर्ती पायी राघव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारले तैसे तुकोबाचे